पवार आपले 2 एक्के काढून अजित पवारांना धक्के देणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। कारण काही दिवसांपूर्वी पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार निलेश लंकेंनी नगरमधून लढण्यासाठी रणशिंग फुंकलंय। मात्र लंके अपक्ष लढणार की तुतारीच्या चिन्हावर हे मात्र अजून स्पष्ट नाहीये। दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। ते दिंडोरीमधून इच्छुक असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे हे 2 एक्के अजित पवारांना धक्का देत शरद पवारांची साथ देणार असे संकेत मिळायला लागले आहेत। कार्यकर्ता हा नेहमी जीवन ठेवण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। थोडं या ठिकाणी इतक्या मॅसेजवर तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो, आपल्याला या जर निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं असेल, आज खास करून आपल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले पाहुणे म्हणून श्रीगोंदा असो, पाथर्डी असो, शेवगाव असो, राऊरी असो, या ठिकाणचे प्रत्येक जण आपल्याला मदत करणार आहे, प्रत्येक जण आपल्याला ताकद देणार आहे। पण ही निवडणूक आपल्या पारनेरकरांच्या अस्तित्वाची लढाई आहे। जर उद्या निलेश लंकेचा दगा फटका झाला तर सर्वसामान्यांनी राजकारणालाच आळा बसणार। पारनेरकरांच्या अस्मितेची लढाई, अंगणवाडीचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, राज्यातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमची जगजाहीरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू शकतो। आमच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विधान भवनामध्ये काम मागणी केलं, तुमचं एक दाखवा, तुमचं एक दाखवा ना। लोकांना एकदम दडपशाही दादागिरी, तुमच्या दडपशाहीला दादागिरीला आता भीक घालणार नाही कोणी, सोडून द्या। चमच्यांच्या जीवावर राजकारण करणार आहे ना तुम्ही, तुमचे चमचे आणि तुम्ही येत्या 13 तारखेला घरी पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्त वाटतो। आणि अधिक विश्लेषणासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, नगरमध्ये निलेश लंकेंच्या रूपाने अजित पवारांना धक्का बसला आणि नाशिकच्या दिंडोरीमध्ये तसेच संकेत मिळत आहेत। काय नेमकं घडतंय, काय हालचाली सुरू आहेत? नम्रता, खरं म्हणजे नरहरी झिरवाळ यांचे जे चिरंजीव आहे गोकुळ झिरवाळ यांच्या शिष्टमंडळानं कोंडाजी आव्हाड जे शरदचंद्र पवार गटाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत भेट घेतली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर त्याच्या सोबत एक पत्र देखील दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जे तुतारी चिन्ह आहे त्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे अशा पद्धतीचं सहीचं पत्र हे कोंडाजी आव्हाड यांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच नरहरी झिरवाळ किंवा गोकुळ झिरवाळ यांच्या माध्यमातून ही चाचपणी करण्यात आली का अशा स्वरूपाचं बोललं जातंय। मात्र दुसऱ्या बाजूला गोकुळ झिरवाळ यांनी जे पत्र दिलंय त्या पत्रानुसार असं म्हटलं जातंय की ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहे। मात्र नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या सोबत आहे, ते विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहे आणि एकूणच जर बघितलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये नरहरी झिरवाळ हे कमळ चिन्हावर लढवण्यास देखील इच्छुक आहे दिंडोरी मतदारसंघातनं, अशाही चर्चा होत्या। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर भारती पवार यांची भाजपकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर या चर्चा मागे पडल्या आणि त्यानंतर लागलीच अशा स्वरूपाची घडामोड घडलेली आहे। कोंडाजी आव्हाड यांच्या घरी याबाबतची बैठक झाली। गोकुळ झिरवाळ यांचं जे शिष्टमंडळ होतं ते घरी आलं होतं, 1.5 ते 2 तास याबाबतची चर्चा झाली। मात्र गोकुळ झिरवाळ का आले नाही अशा स्वरूपाचं देखील यावेळेला विचारणा झाली। ते कुठल्या तरी कामाच्या निमित्तानं बाहेर आहे आणि त्यांनी याबाबतचं पत्र दिलंय असं म्हटलेलं आहे। एकूणच याबाबतची चाचपणी झाली का, उमेदवाराच्या बद्दल हालचाली सुरू झालेल्या आहेत का, आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी तर चाचपणी केली नाहीये ना अशा प्रकारची चर्चा आता नाशिकमध्ये सुरू झालेली आहे। एकूणच नरहरी झिरवाळ पुढे राजकारण आता कशी दिशा घेतं हे आपल्याला बघायला लागेल।